7 प्रमुख योगांपैकी एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. 24 जुलै वार गुरुवार रोजी अतिशय दुर्मिळ असा आणि अतिशय शुभ असा योग जुळून आलेला आहे. या योगावरती आपण जी कामं करतो त्याच्यामध्ये आपल्याला 100% यश मिळतं. गुरुपुष्यामृत योग 24 जुलै 2025 वार गुरुवारी दुपारी 4:43 सुरू होणार आहे. ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जुलै 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 5:39 संपणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 24 जुलै वार गुरुवार रोजी आपल्याला गुरुपुष्यामृत योग साजरी करायचा आहे. पुष्य नक्षत्र हे इतकं शुभ असतं की साक्षात देवी देवता सुद्धा त्या नक्षत्राची पूजा करतात. 7 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अतिशय महत्त्वाचं आणि शुभ नक्षत्र असतं. पुष्य नक्षत्रावरती आपण नवीन गाडीची खरेदी करणं, नवीन फ्लॅटची खरेदी करणं या गोष्टी सुद्धा करू शकतो. गुरुपुष्यामृत योगला गुरुपुष्य योग, गुरु नक्षत्र योग, गुरु अमृत योग, गुरु पुष्यामृत योग असे अनेक विविध नावाने ओळखलं जातं. शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की गुरुपुष्यामृत योगावरती आपण चांदीचा चौरस खरेदी करून त्याची जर घरामध्ये पूजा केली तर आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात. गुरुपुष्यामृत योगावरती कनकधारा स्तोत्र पठण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुपुष्य नक्षत्र हे बृहस्पती असेल, त्याचप्रमाणे गुरु असेल, मान असेल, सन्मान असेल, यश असेल, या सगळ्या गोष्टींचं ते प्रतीक आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्य नक्षत्र असं म्हटलं जातं. गुरुपुष्य नक्षत्र योग जुळून आलेला आहे असं म्हटलं जातं. वर्षभरामध्ये अतिशय दुर्मिळ आणि काही प्रमाणामध्ये असे शुभ योग तयार होत असतात. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही नवीन घराची खरेदी करणं, सोनं खरेदी करणं किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता. नवीन व्यवसायाला सुरुवात करणं, नवीन नोकरीला सुरुवात करणं किंवा तुम्ही कशामध्येही इन्व्हेस्टमेंटही करू शकता, कारण या दिवशी नवीन कार्याला सुरुवात केली जाते. सोने खरेदी करणं, चांदी खरेदी करणं, हत्ती खरेदी करणं, त्याचप्रमाणे तांब्याच्या काही वस्तू असतील त्या खरेदी करणं या गोष्टी केल्या जातात. पितळ, दक्षिणावर्ती शंख या गोष्टींची खरेदी केली जाते. या गोष्टींची खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे अट्रॅक्ट होते आणि आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी वास करते. म्हणजे कायमस्वरूपी तिचं स्थान आपल्या घरामध्ये राहतं आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो. या सर्व वस्तू घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्री सूक्तचा पाठ गुरुपुष्यामृत योगावरती करा. जर तुम्ही श्री सूक्तचा पाठ केला तरी सुद्धा माता महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते. पौराणिक कथेनुसार गुरुपुष्य, त्याचप्रमाणे रोहिणी आणि पुनर्वसू या नक्षत्रांवरती सोने खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावरती ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्यांनी नवीन वस्त्र असेल, नवीन सोन्याचे दागिने असतील ते परिधान करू नये. त्याचप्रमाणे या दिवशी विवाह करू नये असंही सांगितलेलं आहे. पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता, त्यामुळे पुष्य नक्षत्रावरती विवाह करू नये असं सांगितलं जातं. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला जर धनप्राप्ती करायची असतील किंवा पैशाच्या रिलेटेड काहीही समस्या असतील त्या सोडवायच्या असतील तर या दिवशी तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे. या दिवशी जर माता महालक्ष्मीची पूजा तुम्ही केली तर तुम्हाला सगळ्या ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात आणि माता महालक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळतो. तुम्ही काय करा, एक लाल वस्त्र घ्या, त्यावरती बसून तुम्ही कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्रचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र पठण केल्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, संपत्ती या गोष्टींची कधीही कमतरता भासत नाही. तसंच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि संकट दूर होतात. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला लाल गाईला गूळ चारायचा आहे. लाल गाईला गुरुपुष्यामृत योगावरती गूळ चारला तर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या संपतात. पैशाचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात आणि तुम्हाला पैशासाठी मार्ग मिळतात, स्त्रोत मिळतात. गुरुपुष्यामृत योगावरती आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्या अक्षय टिकतात. अक्षय म्हणजे काय तर कधीही क्षय न होणार. त्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करा. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला पिंपळाच्या झाडाचीही पूजा करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा तुम्हाला करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्र या स्तोत्रचं आणि विष्णू सहस्त्रनामचं तुम्हाला पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्र पठण केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहतो. तुमची विलंबित कामे मार्गी लागतात आणि तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि त्याबरोबरच आपलं आकर्षणही वाढतं असंही म्हटलं जातं. आणि आपल्यावरती जर काही कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतात किंवा आपली कर्जमुक्ती होते. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा
राजा असं म्हटलं जातं. गुरुपुष्य नक्षत्र यावरती बृहस्पती देव आणि शनिदेव यांचं वर्चस्व असतं. बृहस्पती देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी किंवा तुमचा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही सोने असेल किंवा मग पितळाची भांडी असतील ते तुम्ही खरेदी करू शकता किंवा कुठल्याही पिवळ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. गुरुपुष्यामृत योगावरती दान करणं, मंत्र म्हणणं, दीक्षा, यज्ञविधी, वेदांचे पठण करणे या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. जर तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाहीये किंवा तुम्हाला नोकरीच मिळत नसेल तर तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती एक सेवा करायची आहे. ही सेवा जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केली तर तुम्हाला नोकरी नक्कीच मिळते. तुम्हाला देवी महालक्ष्मीची पारद मूर्ती आणायची आहे. पारद धातूची मूर्ती आणून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आणि एकाक्ष नारळाची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. पारद धातूची मूर्ती आणि एकाक्ष नारळ यांची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर तो जो नारळ आहे तो आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा जिथे तुम्ही सोने ठेवता अशा ठिकाणी ठेवा. यामुळे जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये वाढ होते. नोकरी मिळत नाहीये तर तुम्हाला नोकरीसुद्धा मिळेल. दुसरी गोष्ट, तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत ना पैशाच्या रिलेटेड त्या सगळ्या सॉल्व्ह होतात. गुरुपुष्य नक्षत्र योगावरती तुम्हाला तुमच्या घराबाहेर थोडीशी रांगोळी काढायची आहे. उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. शुभचिन्ह तुम्हाला काढायचे आहेत आणि दक्षिणावरती शंखाची पूजा सुद्धा या दिवशी तुम्हाला आवर्जून करायची आहे. दक्षिणावरती शंखाची पूजा केल्यामुळे तुमचे जर अडकलेले पैसे असतील तर ते मिळायला मदत होते. कनकधारा स्तोत्र जर तुम्ही दररोज पठण केलं तर तुम्हाला वैभव आणि संपत्ती मिळते. शत्रूंपासून तुमचं रक्षण होतं. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावरती कनकधारा स्तोत्र पठण करायला विसरू नका. गुरुपुष्यामृत योगावरती माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीनारायणाची पूजा विधिवत पद्धतीने करायची आहे आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र अगदी श्रद्धेने म्हणायचा आहे. तो मंत्र मी स्क्रीनवरती फ्लॅश करते. ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्र्यम विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्र्यम विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः. या मंत्राचा जप केल्याने पैशाच्या रिलेटेड तुमच्या समस्या संपतात आणि पैसे मिळण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळतात आणि माता महालक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न राहते. गुरुपुष्यामृत योगावरती हे छोटे छोटे उपाय या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्यावरती धनाचा वर्षाव होतो. पैशाचे मार्ग तुम्हाला मिळतात. आर्थिक अडचणी संपतात. तुम्ही जे काही पैसे कमवताय त्याची बचत होते, सेविंग होते. त्याचप्रमाणे तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळतं. व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. तुमच्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव हे लाभत असतं आणि ते वाढत जातं. प्रत्येक कुटुंबातील सदस्याला यश मिळतं. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, बृहस्पती देव आणि त्याचप्रमाणे शनिदेव यांचा सर्वांचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतो. गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग आहे आणि तो वर्षातून कधीतरीच येतो. त्यामुळे या योगावरती तुम्ही सेवा उपाय करत चला, कारण त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे. कारण या दिवशी आपण ज्या काही सेवा, जे काही उपाय करतो त्याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं आणि ते अक्षय्य असतं, म्हणजे ते कधीही नाश पावत नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.